आज आपण बनवतोय टॅमॅटो राईस. एकदम चटपटा असा आणि चवीला एकदम अप्रतिम लागतो हा टॅमॅटो राईस. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण सुरुवात करूया. मी इथं 2 मीडियम साईजचे टॅमॅटो घेतलेत बारीक कट करून. आपण ह्यामध्ये मिरची पावडर वापरणार आहोत 1 चमचा आणि ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आता एका कढईमध्ये तेल टाकायचं 2 चमचे आणि त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचे आहे. हे थोडंसं परतलं की आपण ह्यामध्ये 1 चमचा उडीद डाळ घालायची आहे. ती थोडी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण 1 मिरची बारीक कट करून घालणार आहोत. कढीपत्त्याची 10 ते 12 पाने घालायची आहेत आणि हे आपण 1 मिनिटासाठी परतवून घेणार आहोत. आता ह्यामध्ये आपण बारीक केलेली टॅमॅटोची पेस्ट घालून घ्यायची. ती पण आपण चांगली परतवून घ्यायची आहे. हे आपण 1 ते 2 मिनिटासाठी भाजून घेणार आहोत. आता हे तेल सुटायला लागलेलं आहे ह्याला, तर आपण आता ह्यामध्ये पावडर मसाले घालूया. अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे आपण एकदा परतवून घेऊया. आता वरून आपण ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि थोडंसं आणखी परतवून घेऊया. आता ह्यामध्ये आपण शिजवलेला तांदूळ घालायचा आहे. तुम्ही इथं शिल्लक राहिलेला तांदूळ वापरला तरी चालेल. वरून चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आपण हे कमी गॅसवरच परतवून घ्यायचं आहे, नाहीतर खाली मसाला लागेल. त्यासाठी आपण कमी गॅस करायचा आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हा भात तयार झालेला आहे. वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपला टॅमॅटो भात तयार झालेला आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया. आपण हा भात आता सर्व करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक यू.